घेण्यात आलं होतं आणि तिथं सांगितलं होतं, मागितले होते 2 कोटी रुपये आणि त्या 2 कोटी रुपयामधले काही मला वाटतं जो आवश्यक निधी होता तो 2 महिन्यापूर्वी दिला होता, पण उरलेला आवश्यक निधी जो आहे तो मागण्यासाठी शुक्रवारी विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी हे जे मुलं आहेत सुदर्शन घुले व इतर 5 हे मस्साजोगच्या त्या आहुदा कंपनीच्या आवादा कंपनीच्या गेटवरती पाठवले। गेटवरती पाठवल्याच्या नंतर ते दलित समाजाचा मुलगा होता वॉचमन, त्याला त्यांनी मारहाण केली। मारहाण केल्याच्या नंतर 5च मिनिटाच्या अंतरावर स्टँडवरती संतोष देशमुख हे सरपंच होते, त्या वॉचमननी सरपंचाला फोन केला, सरपंच साहेब इथं काहीतरी लोक आलेले आहेत आणि त्यांनी मला मारहाण केली। आता गावातल्या लेकराला मारहाण केलं म्हणल्यावर हा सरपंच पळत पळत तिथे गेला। अध्यक्ष महोदय, एकदा आमदार होणं सोपं आहे, दोनदा आमदार होणं सोपं आहे, तीनदा आमदार होणं सोपं आहे। आता या सभागृहामध्ये कालिदास कोळंबकर साहेब मला वाटतं 9 वेळा आलेत, आदरणीय गणपत आबा देशमुख हे 11 वेळा या सभागृहामध्ये आले, 9 वेळा इथं आले। यावेळेस बाळासाहेब थोरात पराभूत झाले, परंतु मला वाटतं त्यांची सुद्धा टर्म ही बऱ्यापैकी मोठी होती। अजितदादा 90चे आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री 99 पासून या सभागृहामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, गावचा सरपंच होणं फार अवघड गोष्ट आहे। हा भातसा आहे मुळात, तो त्याचं मूळ गाव हे बार्शी आहे, परंतु लहानपणापासून मामाकडे वाढलेला आहे आणि तिसरी टर्म पहिल्यांदा जनतेतून सरपंच झालाय, नंतर मेंबरमधून मध्ये अजितदादांचं सरकार आलं, म्हणजे अजितदादांचं म्हणजे त्यांच्या मवियाचं, त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि मेंबर म्हणून मधून सरपंच केला, मेंबरमधून सुद्धा तोच सरपंच झाला। आता पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं, पुन्हा जनतेतून सरपंच केला, तिसऱ्यांदा तो सरपंच झाला। 3 वेळा सरपंच होणारा माणूस अध्यक्ष महोदय गावातल्या लेकराला मारलं म्हणून तिथपर्यंत गेला आणि सुदर्शन घुले आणि ह्या गँगला फक्त तो म्हणाला की बाबा कसं काय तुम्ही इथं आला, कशामुळे मारतात, तर ते काय म्हणत होते, आम्हाला डायरेक्ट प्रवेश करू द्या। मस्साजोग गावाचे 11 मुलं वॉचमन म्हणून तिथं काम करतात, त्यापैकी 4 मुलं होते, ते म्हणले आतल्या साहेबाला आम्ही फोन करतो आणि त्यांनी जर तुम्हाला येऊ द्या म्हणलं तर आम्ही लगेच सोडतो। आतमध्ये इंटरकॉमवरती बोलायला तो पोरगा गेलाय, तरी सुद्धा म्हणलं इंटरकॉमवाल्या काय नको इकडे, त्याला झोडायला सुरुवात केली। ते फक्त अडवायला सरपंच आला आणि सरपंच म्हणला ए बाबा इथं मारामाऱ्या करू नका, मारामाऱ्या करू नका म्हणल्याबरोबर त्याचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, व्हायरल झालेला आहे। त्यांनी लगेच त्या घुलेनी लगेच त्या सरपंचाच्या तोंडात मारली। आता सरपंचाच्या तोंडात मारल्यावर त्या सरपंचाने सुद्धा उलटे 2 तोंडात मारल्या, विषय लगेच संपला। लगेच गावातले 4-2 लोक आले, म्हणले ए बाबा भांडणं करू नका, भांडणं। पोलीस पोहोचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी, ही शुक्रवारची 9 तारखेची घटना आहे अध्यक्ष महोदय। 9 तारखेला पोलीस गेले, हे सगळे घुले, प्रतीक घुले, केदार एक आडनाव आहे आणि बाकी काय जे नाव आहेत ते आरोपी सगळ्यांना पोलीस गाडीमध्ये बसवलं, ते गेले। हे दलित समाजाचा मुलगा गेला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी अॅट्रॉसिटीची केस दाखल करण्याचा प्रयत्न केला। माझं म्हणणं एवढंच आहे, कंपनी गेली फिर्याद दाखल करायला की आम्हाला एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागायला आलेत, शुक्रवारी कंपनीची फिर्याद दाखल करून घेतली नाही अध्यक्ष महोदय। दलित समाजाच्या त्या मुलाची अॅट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली नाही, कारण ॲक्च्युअल जातीवाचक शिवीगाळ तिथं झालेली होती आणि ती व्हिडिओमध्ये सुद्धा दिसते अध्यक्ष महोदय। ते व्हिडिओ एकदा चेक करून बघावा अशा प्रकारची माझी विनंती आहे। तर कोणाचा फोन आला, विष्णू चाटे तिथे येत लगेच तिथपर्यंत पोहोचले, हे आरोपींना घेऊन जाऊस तर ते तालुका अध्यक्ष तिथं आले। तालुका अध्यक्षाच्या म्हणण्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय। यांचा कोण आका आहे
ज्या आकाचं ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही.